खरं म्हणजे ही केवळ गोशाळा नाही आहे, एक प्रकारे हे गो अनुसंधान केंद्र आहे की ज्याच्या माध्यमातनं आमच्या गोधनातनं एक अर्थव्यवस्था कशी तयार होऊ शकते याचा वास्तुपाठ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। आपला जो सनातन धर्म आहे, सनातन संस्कृती आहे, ही केवळ मूर्तीपूजक नाही, ती निसर्गपूजक आहे। आणि म्हणून सनातन संस्कृतीने निसर्गात उपलब्ध असलेल्या वनस्पती असतील, झाडझुडपं असतील, पशुपक्षी प्राणी असतील, मासे असतील, सर्वांच्या संवर्धनाची संकल्पना मांडलेली आहे। आणि या संकल्पनेमध्ये गोमातेला अतिशय उच्च असा प्रकारचा दर्जा दिलेला आहे।